राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येणार। प्रसाद पुरंदरेंच्या थिएटर अकॅडमीच्या भूमिपूजन सोहळ्याला एकत्र येणार। पुण्यातील मुकुंदनगर परिसरात कार्यक्रमाचं आयोजन दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। विधानसभा निवडणुकीतील माहीम विधानसभेच्या वादानंतर पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दोघे येणार आहेत। आणखी माहिती घेऊ त्याबद्दल आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आता आपल्या सोबत आहेत। योगेश, सौरभ, आज प्रसाद पुरंदरे अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांचे चिरंजीव आहे, त्यांच्या थिएटर अकॅडमीच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावरती येणार आहेत आणि पुण्यातल्या मुकुंदनगर परिसरामध्ये ही थिएटर अकॅडमीची नवीन इमारत तयार होणार आहे। त्याचं आज भूमिपूजन सोहळा असणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकाच मंचावर येतील। मात्र ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर माहीम विधानसभा मतदारसंघावरून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातले जे काही संबंध होते ते ताणले गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मोठा ताणतणाव त्यावेळी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र त्या सगळ्या घटनेनंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावरती येतील। नेमकं काय या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरे काय भाष्य करतील किंवा एकनाथ शिंदे काय बोलणार याकडेच राज्याच्या राजकारणाचं लक्ष आहे। मात्र या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेते चहापान देखील घेणार आहेत आणि दोघां नेत्यांमध्ये चर्चा देखील होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। ठीक आहे योगेश, धन्यवाद या माहितीबद्दल। प्रसाद पुरंदरेंच्या थिएटर अकॅडमीचा भूमिपूजन सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी एकाच मंचावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे येणार आहेत। पण यापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे राज ठाकरे भेटले होते तेव्हाची भेट आणि आजच्या भेटीत खूप फरक असणार आहे, कारण मधल्या काळात बऱ्याच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सुद्धा घडल्या आहेत।